गोठ्याजवळ मातीखाली तब्बल 1400 वर्षांपूर्वीच्या एका बुद्ध मूर्तीचं भग्न शीर सापडलंय आणि काही तासातच हा शोध जगभरात चर्चेचा विषय ठरलाय। कारण हे साधं शिल्प नव्हतं तर अनेक वर्षापासून हरवलेल्या बुद्ध मूर्तीचा हरवलेला एक भाग होतं। पण आता हे बुद्धाचं शिल्प डुकरांच्या गोठ्याजवळ आलंय कसं आणि याचा संबंध थेट भारताशी कसा जोडला जातोय, या रहस्यामागची संपूर्ण स्टोरी समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। ही 1400 वर्षांपूर्वीची बुद्ध मूर्ती सापडली उत्तर चीन मधील शांशी प्रांतात फेनियांग शहराजवळ डोंगझाओ गावात एक पीक फार्म जवळ खोदकाम सुरू होतं। त्यावेळी ग्रामस्थांना वालुकाश्म दगडापासून बनलेली बुद्ध मूर्तीचं मस्तक सापडलं। त्यांनी ते लगेचच फेनियांग संग्रहालयाकडे सुपूर्द केलं। त्या संग्रहालयातील तज्ज्ञांनी त्याचा सखोल अभ्यास केला। दगडाचा प्रकार कोणता आहे, मूर्तीची शैली कशी आहे, त्यावरचं कोरीव काम कसं आहे, झीज, चेहऱ्याची रचना, डोक्यावरील उष्णीव आणि शिल्पातील वैशिष्ट्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलंय की हे शिल्प उत्तर ची राजवंशाच्या काळातील असावं, म्हणजेच इसवी सन 550 ते 577 या कालखंडातील, म्हणजेच जवळपास 1400 वर्ष जुनं। या मूर्तीच्या डोक्याची उंची 37.5 सेंटीमीटर, रुंदी 24 सेंटीमीटर आणि जाडी 25.5 सेंटीमीटर आहे। फेनियांग इथे एक वास्तू संग्रहालय आहे, त्यात आधीपासूनच एक शीर नसलेली बुद्ध मूर्ती जपून ठेवण्यात आली होती। विशेष म्हणजे ही मूर्ती ही याच डोंगझाओ गावातून सापडली होती। तज्ज्ञांना नव्याने सापडलेल्या मस्तकाची आणि संग्रहालयातील त्या धड्याचा अभ्यास केला। दगडाचा प्रकार, हवामानामुळे झालेली झीज आणि तुटलेल्या भागाचा आकार यामध्ये अनेक साम्य आढळलेत। त्यामुळे हेच त्या शीर नसलेल्या बुद्ध मूर्तीचं हरवलेलं मस्तक असावं अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र ही फक्त शक्यता आहे। अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी आता 3D स्कॅनिंग, वैज्ञानिक चाचण्या आणि डिजिटल जुळवणी केली जाणार आहे। पण हे मस्तक इथे आलंच कसं, याचं उत्तर त्या गावाच्या इतिहासात दडलंय। स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार डोंगझाओ गावात पूर्वी 7 ते 8 बौद्ध मंदिरे होती। शतकानुशतक युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि काळाच्या ओघात ही मंदिरं उद्ध्वस्त झाली। अनेक शिल्पे मातीखाली गाडली गेली। पुढे त्या जागेंवर शेती सुरू झाली। काही ठिकाणी डुकरांचे गोठे उभारले गेले। म्हणजेच बुद्ध मूर्तीचं मस्तक डुकरांच्या गोठ्यामध्ये ठेवण्यात आलेलं नव्हतं, तर जुन्या मंदिराच्या अवशेषांमध्ये ते खाली गाडलं गेलं होतं आणि योगायोगाने ते गोठ्याजवळच्या खोदकामात पुन्हा एकदा सापडलं। पण या शोधाचं महत्त्व फक्त चीन पुरतं मर्यादित नाहीये, याचे धागे थेट भारताशी जोडले आहेत। कारण बुद्धांचा जन्म भारतात झालाय, बौद्ध धर्माची सुरुवात भारतीय उपखंडात झाली आहे। त्यानंतर व्यापारी, भिक्षू आणि यात्रेकरू रेशीम मार्गाने भारतातून मध्य आशियात आणि तिथून चीनमध्ये पोहोचले। ते फक्त धर्म घेऊन गेले नाहीत, तर त्यांनी विचार, तत्वज्ञान, कला आणि बुद्ध मूर्ती घडवण्याची संपूर्ण परंपरा चीनपर्यंत पोहोचवली आहे। पूर्वीच्या भारतातील गंधार, मथुरा आणि गुप्तकालीन बुद्ध प्रतिमांमध्ये शांत चेहरा, अर्धवट मिटलेले डोळे, मंदस्मित हास्य आणि विशिष्ट मुद्रा ही वैशिष्ट्ये विकसित झाली होती। पुढे चीनमधील कलाकारांनी त्याच संकल्पना स्वीकारल्या, मात्र त्यांनी त्या आपापल्या स्थानिक शैलीमध्ये घडवल्या। म्हणूनच चीनमधील प्रत्येक बुद्ध मूर्ती भारतीय मूर्तीची प्रतिकृती नाहीये, पण तिच्या मागची मूळ संकल्पना भारतातून गेलेल्या बौद्ध परंपरेशी जोडलेली आहे। आणि याच कारणामुळे हा शोध भारतासाठी सुद्धा महत्त्वाचा मानला जातोय। उत्तर ची राजवंश हा फक्त 27 वर्ष टिकला, पण त्या काळात बुद्ध धर्माला मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळाला। सम्राट, व्यापारी आणि अधिकारी यांनी मंदिरं, गुहा आणि शिल्पनिर्मितीसाठी मोठा निधी दिला। आज चीनमध्ये दिसणाऱ्या अनेक प्राचीन बुद्ध शिल्पांची निर्मिती याच काळात झाली। पण या एका शोधामुळे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे। आज आपण भारत चीन संबंध म्हटले की सीमावाद, लष्करी तणाव आणि व्यापार याबद्दल बोलतो, पण हजारो वर्षांपूर्वी भारत आणि चीन यांच्यातील नातं वेगळंच होतं। चीनमधील भिक्षू भारतात नालंदा विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत होते। युएनसंग सारख्या यात्रेकरूंनी भारतातून बौद्ध ग्रंथ चीनमध्ये नेले। संस्कृतमधील ग्रंथाचं चीनी भाषेमध्ये भाषांतर झालं। आज चीनमध्ये सापडलेलं ते बुद्ध मस्तक त्या संपूर्ण इतिहासाची साक्ष देतंय। महत्त्वाचं म्हणजे या शिल्पावर भारताचा कोणताही कायदेशीर किंवा पुरातत्वीय हक्क नाहीये। हे चीनमध्येच स्थानिक कलाकारांनी तयार केलेलं शिल्प आहे। पण त्यामागची प्रेरणा, बुद्धाची शिकवण आणि बुद्ध प्रतिमेची मूळ संकल्पना भारतातूनच चीनमध्ये पोहोचली आहे। जर हे मस्तक संग्रहालयातील शीरविहीन मूर्तीला वैज्ञानिकदृष्ट्या जुळलं, तर संशोधकांना त्या संपूर्ण मूर्तीची रचना, वस्त्रशैली, प्रतिमाशास्त्र आणि भारतीय तसेच मध्य आशियाई प्रभावांचा अधिक सखोल अभ्यास करता येईल। म्हणून हा शोध फक्त हरवलेल्या शिल्पाचा नाहीये, तो भारतातून सुरू झालेल्या एका विचार प्रवाहाचा आहे। रेशीम मार्गावरून झालेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचा आणि दोन प्राचीन संस्कृतींना जोडणाऱ्या इतिहासाचा जिवंत पुरावा आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
अशा ऐतिहासिक शोधांमुळे भारत आणि चीनमधील प्राचीन सांस्कृतिक संबंधाचा पुन्हा नव्याने अभ्यास व्हायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.